तिकडे रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली आहे। अथर्व साळवींसाठी प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी मागण्यात आलेली होती। मात्र अथर्वच्या ऐवजी ही जागा भाजपला सोडली जाणार किंवा भाजपमधून आयात उमेदवार करून त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा आहे। महत्त्वाचं म्हणजे याच प्रभागातून राजन साळवींनी देखील आपली राजकीय सुरुवात केलेली होती। मुलाला उमेदवारी नाकारल्यामुळे साळवी नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे आता राजन साळवी विरुद्ध उदय सामंत हे शीतयुद्ध रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, ही उमेदवारी का नाकारण्यात आली आणि यावरून देखील आता नाराजी नाट्य रंगू शकतं का? माधवी, स्वाभाविकपणे अर्थात ही उमेदवारी का नाकारली गेली याचं जरी कारण नसलं तरी असं कळतंय की कुठेतरी पक्षातलेच काही जे पदाधिकारी होते स्थानिक त्यांचा देखील विरोध झालेला होता की राजन साळवी यांच्या मुलाला उमेदवारी देऊ नये म्हणून अशी पहिली एक माहिती आहे। तर दुसऱ्या बाजूला असं कळतंय की हा जो वॉर्ड आहे प्रभाग क्रमांक 15 त्यासाठी बीजेपी आग्रही होती आणि साधारणपणे हा वॉर्ड भाजपला जाईल असं राजन साळवी यांना सांगितलं गेलं आणि त्याचमुळे ही उमेदवारी नाकारली गेली असं कळतंय। पण अर्थातच आत्ता जी माहिती येते किंवा आपण ज्याप्रमाणे म्हटलं की उमेदवारी भाजपला दिली जाणार की भाजपमधून एखादा आयात उमेदवार घेऊन त्याला उमेदवारी दिली जाणार ही चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होती आणि अर्थातच आत्ताच जे कळत्यामध्ये एक नाव पुढे येत आहे मुन्ना चवंडे म्हणून, जे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत किंवा ते माजी नगरसेवक राहिलेले आहेत। त्यांना कदाचित भाजपमधून शिवसेनेमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जी आहे ती दिली जाईल असं माहिती कळते। अर्थात नगर परिषदेची निवडणूक घोषणा झाल्यानंतर राजन साळवी स्वतः फ्रंटला येऊन मुलाला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होते। अगदी असं देखील कळतंय की पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून देखील उदय सामंत यांना सांगितलं गेलं होतं की राजन साळवी यांच्या उमेदवारीबाबत विचार करावा। पण असं कळतंय की हा पक्ष ही जागा जी आहे ती बीजेपीला जाईल म्हणून नाकारण्यात आल्याचं सामंत यांनी साळवींना सांगितलं गेलंय। पण एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी बीजेपी मधला उमेदवार शिवसेनेमध्ये आणला जाईल आणि त्याला उमेदवारी दिली जाईल। अर्थात सस्पेन्स कायम आहे की कोणतेही पत्ते महायुतीने ओपन केलेले कायम आहे आणि चुरसही मोठी आहे, त्यामुळे महायुतीमध्ये इथे देखील मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो। अमोल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।